वा वा, हाच आनंद आहे महाराज परमार्थामध्ये. परमार्थासारखा आनंद दुसरा या जगामध्ये आपल्याला कशातच मिळणार नाहीये. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं की नेनती काही टानाटुना नामस्मरणा वाचोनी निळोबाराय सांगतायत की संत महात्म्याला त्या ठिकाणी दुसरं काही त्या ठिकाणी जाणत नाही. नामस्मरणाशिवाय त्यांना त्या ठिकाणी दुसरं काहीच त्यांच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी नकोय. मग त्यांनी त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनासाठी, त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणासाठी आपला संसाराचा सुद्धा त्या ठिकाणी त्याग केलाय. आपल्या घरादाराचा, प्रपंचाचा सुद्धा त्या ठिकाणी त्याग केलाय. तुम्ही म्हणाल का हो महाराज, मग आम्ही हे सगळं सोडून द्यायचं का आणि तुमच्या मागच फिरायचं का? असंही नाही. संत महात्म्यांनी हेही सांगितलंय की कामामध्ये काम काही म्हणा राम राम. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण जर काही काम करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण करू शकतो. अरे एवढंच नाही तर शांती ब्रह्मनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सुद्धा सांगितलंय की आपण भांडणं जरी करत असाल तर भांडणं करता करता सुद्धा शिव्या नाही. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलंय की आपण भांडणं जरी करत असल तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतनच आपण केलं पाहिजे. कारण परमार्थ त्या ठिकाणी माणसाचं सर्व काही त्या ठिकाणी परमार्थामध्ये आपण जेवढा आनंदाने परमार्थ कराल तेवढं त्या ठिकाणी आपल्याला चांगलं फळ त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. मला सांगा, आपण जेवढं त्या ठिकाणी संसारामध्ये सुख पाहतो तेवढं सुख आपल्याला मिळतं का? ऐका ऐका, येणारे जाणारे जात राहणारे, आपण कीर्तनाकडे लक्ष द्या. लक्ष देऊन ऐका. प्रत्येक माणसाला या जगामध्ये अपेक्षा आहे सुखाची. प्रत्येकाला वाटतं की मला सुख मिळालं पाहिजे, सुख त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. प्रत्येकाला आशा आहे सुखाची. पण या जगामध्ये असा एकही माणूस नाही की त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुःख नाहीये. जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत या जगामध्ये माणूस कसा आहे? दुःखी आहे. प्रत्येक जण या जगामध्ये त्या ठिकाणी दुःखी आहे. प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत धावपळ करतोय. कशासाठी? तर सुख मिळवण्याकरता, की मला सुख त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे. पण ते सुख त्या ठिकाणी प्राप्त होत नाही, ते सुख त्या ठिकाणी मिळत नाही. अरे आपण 2 तास जर कीर्तनामध्ये येऊन बसलो आणि सर्वांगाचे कान करून जर या ठिकाणी आपण कीर्तनाकडे आपण जर लक्ष दिलं, त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये लक्ष दिलं तर 2 तास आपल्याला दुसरं काही त्या ठिकाणी आठवत नाही. दुसरं काही त्या ठिकाणी आठवत नाही. जेवढा आपण त्या ठिकाणी संसार ताकदीनं करतो तेवढा परमार्थ सुद्धा त्या ठिकाणी आपण ताकदीनं केला पाहिजे. कारण तरुणपणामध्ये केलेला परमार्थ त्या ठिकाणी आपल्याला म्हातारपणे त्या ठिकाणी काम येत असतो. आपण मेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काम येत असतो. आपण त्या ठिकाणी परमार्थ तेवढा ताकदीनं केला पाहिजे. नाहीतरी माणसं त्या ठिकाणी संसारामध्ये एवढं व्यस्त असतात, एवढं व्यस्त असतात. आम्हाला कधी कधी अनुभव येतो. आता आमची दिंडी असते पंढरपूरला आषाढीच्या वेळेस. आपण जर कोणाच्या घरी गेला, आपण जर म्हटलं की पंढरपूरला चला, तर ते म्हणतात महाराज एवढं वर्ष थांबा, एवढं वर्ष आमच्या पोरीचं लग्न होऊ द्या, आणि पोरीचं लग्न झालं की त्या ठिकाणी आम्ही मोकळे झालो. पण माणूस त्या ठिकाणी पुढल्या वर्षी जरी त्याच्याकडे गेलं, पुढल्या वर्षी त्या ठिकाणी तो मोकळा होत नाही. तो म्हणतो महाराज मागच्या वर्षी एका पोरीचं केलं, आता दुसरी पोरगी त्या ठिकाणी बाकी आहे, ह्या वर्षी तिचं करण्याचा विचार आहे. असं संसारामध्ये त्या ठिकाणी चालूच असतं. मी नेहमी सांगत असतो, संसारामध्ये त्या ठिकाणी कुठपर्यंत मजा असते महाराज. मला हे बोलायचं नव्हतं, या ठिकाणी सांगायचं नव्हतं, पण तुमचे चेहरे लयच असे
त्याच्यामुळे सांगतो, लक्ष देऊन ऐका. संसारामध्ये माणसाला त्या ठिकाणी कुठपर्यंत मजा असते, जोपर्यंत माणसाचं नवीन नवीन लग्न झालेलं असतं तोपर्यंत. एखादा नवीन नवरदेव नवरीचं जोड तपासू द्या उशे साहेब,